नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते एका अतिशय महत्त्वाच्या प्रसंगाने. राकेश आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो. त्याचवेळी अर्जुन देखील नागराजला भेटण्यासाठी जेलमध्ये पोहोचलेला असतो. नागराज अर्जुनसमोर एक मोठा खुलासा करतो. दहीहंडीच्या दिवशी मधुभाऊंवर झालेला हल्ला आपणच घडवून आणल्याची कबुली तो देतो आणि त्या दिवशी घडलेल्या सर्व घटनांची माहिती अर्जुनला सांगतो. शेवटी तो अर्जुनला उचकावत म्हणतो, आता तुला जे करायचं असेल ते कर. हे ऐकताच अर्जुनचा संताप अनावर होतो. तो नागराजला सांगतो की त्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची किंमत त्याला चुकवावी लागेल. एवढ्यात राकेश तिथे येतो, पण कॉन्स्टेबल त्याला थांबवतो आणि सांगतो की सध्या अर्जुन सुभेदार नागराजला भेटत आहेत. अर्जुन रागाच्या भरात नागराजची कॉलर पकडतो. मात्र नागराज त्याला टोमणा मारत म्हणतो की वकील असून सुद्धा तुला इतकं सुद्धा माहीत नाही का? तुरुंगात कायद्याला हात लावायचा नसतो. यावर अर्जुन त्याला ठाम शब्दांत इशारा देतो. मधुभाऊंवर आणि सायलीवर हल्ला केल्यामुळे आता त्याला जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल आणि उरलेलं आयुष्य याच तुरुंगात सडावं लागेल असा शब्द तो नागराजला देतो. दुसरीकडे प्रिया सुभेदारांच्या घरी येऊन कल्पनाला भावनिकरित्या गुंतवण्याचा प्रयत्न करत असते. ती सांगते की ती गरोदर आहे आणि ही गोष्ट तिला आधीपासूनच सांगायची होती. सायली लगेच अश्विनला विचारते की प्रियाचं बोलणं खरं आहे का? तेव्हा अश्विन मान्य करतो की प्रिया गरोदर आहे, पण हे बाळ आपलं नसल्याचा त्याचा ठाम दावा असतो. अश्विन सांगतो की लोणावळ्यात अधिराजसोबत घालवलेली रात्र तो अजून विसरलेला नाही. त्यामुळे प्रियाच्या पोटातील बाळ आपलं असूच शकत नाही याची त्याला खात्री आहे. त्याच्या मते प्रिया पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरात प्रवेश मिळवण्यासाठी या बाळाचा आधार घेत आहे. प्रिया मात्र वारंवार सर्वांसमोर विनवण्या करत असते. ती म्हणते की तिने चुका केल्या असतील, पण त्या अजून जन्मालाही न आलेल्या बाळाचा काय दोष आहे? ती सगळ्यांच्या पाया पडून विश्वास ठेवण्याची विनंती करते. पण सायली आणि अस्मिता दोघीही तिच्यावर अजिबात विश्वास ठेवायला तयार नसतात. सायली प्रियाला सुनावते की आई होण्याचा गैरफायदा घेऊन ती पुन्हा एकदा सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. अस्मिता ही स्पष्ट शब्दांत सांगते की प्रियाच्या पोटात वाढणाऱ्या मुलाशी त्यांचा काहीही संबंध नाही, कारण प्रिया फक्त स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी हे सगळं करत आहे. प्रिया सतत सुभेदारांचा वारस असा उल्लेख करत राहते. मात्र कल्पना तिला थांबवते आणि अशा प्रकारे त्या बाळाला सुभेदार घराण्याचा वारस म्हणू नकोस असं स्पष्ट सांगते. अश्विन देखील पुन्हा एकदा सांगतो की ते बाळ त्याचं नाही. सायलीचा संताप शिगेला पोहोचतो आणि ती प्रियाला तात्काळ घरातून निघून जाण्यास सांगते. तेवढ्यात अर्जुनही घरी पोहोचतो. प्रिया अर्जुनने ही गोष्ट आधीपासून लपवून ठेवली होती असा मुद्दा पुढे करून सगळ्यांना भावनिक करण्याचा प्रयत्न करते, पण कुणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. यानंतर प्रिया सोनोग्राफी रिपोर्ट दाखवून पुन्हा एकदा सर्वांना भावनिक करण्याचा प्रयत्न करते. मात्र कॉन्स्टेबल वेळ संपल्याचं सांगत तिला तिथून घेऊन जाते. अर्जुन वकील मॅडमवर नाराजी व्यक्त करतो आणि एका आरोपीला घरात आणण्यापूर्वी किमान कुटुंबाची परवानगी तरी घ्यायला हवी होती असं सांगतो. प्रिया निघून गेल्यानंतर घरात तिच्याच विषयावर चर्चा सुरू होते. अश्विन कबूल करतो की अर्जुनने ही गोष्ट घरच्यांना सांगण्याचा सल्ला दिला होता, पण आपणच त्याला थांबवलं होतं. कल्पना आणि अस्मिता दोघींनाही या गोष्टीचा धक्का बसलेला असतो. यावेळी सायली एक वेगळीच भूमिका मांडते. ती सांगते की प्रियाने काहीही केलं असलं तरी त्या अजून जन्माला न आलेल्या बाळाचा काहीही दोष नाही. कोणत्याही मुलाच्या नशिबी बेवारस आयुष्य येऊ नये असं तिला वाटतं. मात्र अर्जुन स्पष्ट करतो की याचा अर्थ हे बाळ अश्विनचं आहे असं अजिबात होत नाही. दरम्यान अश्विनला या विषयामुळे किती मानसिक त्रास होत आहे याचीही सगळ्यांना जाणीव होते. कल्पना जन्माला न आलेल्या बाळाची DNA टेस्ट करता येते का असा प्रश्न विचारते. त्यावर अर्जुन सांगतो की अशी टेस्ट शक्य आहे आणि प्रिया त्यासाठी तयारही आहे, पण याआधी प्रियाने अनेकदा रिपोर्ट बदलले असल्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं तो सांगतो. अस्मिता म्हणते की जर अश्विनला खात्री आहे की हे बाळ त्याचं नाही तर पुन्हा DNA टेस्टची गरजच काय? यावर अर्जुन सांगतो की अश्विनला आणखी त्रास नको असेल तर हा विषय पुन्हा पुन्हा काढणं टाळायला हवं. भागाच्या शेवटी सायली अर्जुनला विचारते की प्रियाच्या गरोदरपणाची माहिती त्याला आधीपासून होती का? अर्जुन सांगतो की हो, पण अश्विनने त्याच्याकडून ही गोष्ट गुप्त ठेवण्याचं वचन घेतलं होतं. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की म्हणूनच अर्जुन तिला जेलमध्ये प्रियाला भेटू देत नव्हता. सायली अर्जुनवर रागावलेली नसल्याचं सांगते. हे ऐकून अर्जुन सुटकेचा निश्वास सोडतो आणि दोघांमध्ये हलका फुलका संवाद रंगतो. मात्र त्याचवेळी अर्जुनच्या फोनवर एक महत्त्वाचा कॉल येतो आणि याचं उत्कंठावर्धक वळणावर कालचा भाग संपतो. आता पुढे प्रियाच्या बाळाचं सत्य नेमकं काय आहे? DNA टेस्ट होणार का? आणि अर्जुनला आलेला तो फोन कोणाचा होता हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. तुमचे अंदाज आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.